वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण बघतोय जर्नल. आपला चॅप्टर 3 आहे हा जर्नल. आपण अकाउंटिंग डॉक्युमेंट्स बघत होतो. अकाउंटिंग डॉक्युमेंट्स मधली पहिली 3 आपली बघून झाली आहेत, जर्नल व्हाउचर, कॅश व्हाउचर आणि टॅक्स इनव्हॉइस. आता चौथा आहे रिसीट. रिसीट हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेला असेल. जेव्हा आपण कोणालाही पेमेंट करतो ना, तेव्हा समोरचं जे पेमेंट रिसीव्ह करतात ते तुम्हाला एक रिसीट देतात. दॅट इज द एक्नॉलेजमेंट की त्यांना पैसे मिळाले. सो रिसीट म्हणजे काय? इट इज अ रिटन एक्नॉलेजमेंट फॉर पेमेंट ऑफ मनी इज कॉल्ड ॲज अ रिसीट. रिटन एक्नॉलेजमेंट, तोंडी रिसीट नसते. रिसीट हे डॉक्युमेंट आहे. डॉक्युमेंट हे पीस ऑफ पेपर असतं. सो इट इज अ रिटन एक्नॉलेजमेंट ऑफ रिसीट ऑफ द मनी. ज्यांना कोणाला पैसे दिलेले आहेत त्यांना ते मिळाले, त्याची रिसीट, पोचपावती म्हणतो आपण मराठीत ते. When the customer pays cash against our invoices, we issue a receipt. आपण सेल केलेला असतो कस्टमरला टॅक्स इनव्हॉइसच्या अगेन्स्ट. टॅक्स इनव्हॉइसच्या अगेन्स्ट जेव्हा आपण पेमेंट करतो, कस्टमर जेव्हा आपल्याला पेमेंट करतात तेव्हा ते इमिजिएट पेमेंट करू शकतील किंवा फ्युचर डेटला पेमेंट करतील. जेव्हा केव्हा त्यांच्याकडनं पैसे मिळतील तेव्हा त्यांना आपण जी रिसीट देतो, पावती देतो, त्याला म्हणायचं रिसीट. रिटर्न एक्नॉलेजमेंट असते की दॅट द मनी इज रिसिव्ड अगेन्स्ट दिस इनव्हॉइस. On the basis of this receipt, entry is made in the cash book. So cash book मध्ये एंट्री करताना ही रिसीट आपल्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणून काम करतं. आता तुमच्या स्क्रीनवरती स्पेसिमेन दिसतंय. रिसीटचं स्पेसिमेन कसं असेल? नेहमीप्रमाणेच वरती रिसीट लिहिलेलं असेल, हेडर आणि कंपनीचं नाव, ऍड्रेस, रिसीट नंबर, युनिक नंबर असतो, पुन्हा एकदा डेट ऑन विच द अमाऊंट इज रिसिव्ड, त्याला रिसीट नंबर म्हणायचं. जीएसटी नंबर तुम्हाला माहितीये, कंपनीचा जीएसटी नंबर तिथेच लिहिलेला असतो. रिसिव्ड विथ थँक्स फ्रॉम, कोणाकडनं पैसे आले त्यांचं नेम ऑफ द पार्टी. सो रिसिव्ड विथ थँक्स फ्रॉम मेसर्स म्हणा किंवा नेम ऑफ द पर्सन असेल. अ सम ऑफ रुपीज इन वर्ड्स पण लिहायचं असतं आणि इन फिगर्स पण लिहायचं असतं. आता कसं दिले पेमेंट? त्यांनी कॅश दिलीये, चेक दिलाय, डीडी दिलाय, काय कुठल्या फॉर्म मध्ये त्यांनी मोडमध्ये त्यांनी पेमेंट केलेलं आहे ते. समजा चेक असेल तर चेक नंबर, चेकची तारीख, कोणत्या बँकेवर तो ड्रॉ केलेला आहे त्याचे डिटेल्स. इन पार्ट ऑर फुल पेमेंट विथ ऑफ द बिल नंबर, म्हणजे आपल्या कुठल्या इनव्हॉइसच्या अगेन्स्ट त्यांनी ह्याचं पेमेंट केलेलं आहे त्याचे डिटेल्स. खालती अमाऊंट लिहायची आहे, साइन करायची आहे आणि स्टॅम्प पण द्यायचा आहे, कारण ही रिसीट आपण समोरच्या पार्टीला हँड ओव्हर करत असतो. त्याच्यामुळे ही जी रिसीट आहे त्याच्यावरती स्टॅम्प गरजेचा आहे. आता सब्जेक्ट टू रिअलायझेशन ऑफ द चेक असं खालती लिहिलेलं आहे की चेक मिळाला, आपण काय एक्नॉलेज करतोय? दॅट वी हॅव रिसिव्ड द मनी, असं आपण एक्नॉलेज करतोय. पण एक्नॉलेज करताना तो चेक जर बाउन्स झाला, तो जर बँकेमध्ये क्लिअर झाला नाही, तर ते पैसे आपल्याला मिळाले का नाही मिळाले. सो ती रिसीट कधी व्हॅलिड होईल? सब्जेक्ट टू रिअलायझेशन ऑफ द चेक. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं चेक. आपण मगाचपासून चेक मिळाला म्हणतो. सो बेसिकली व्हॉट इज अ चेक? आता बिझनेसमॅन काय करतात? दे यूज डिफरंट टाइप्स ऑफ पेमेंट मोड्स. तुम्हाला आत्ताच्या घडीला मुलांना सगळं माहिती असतं. तुम्ही चेक इश्यू करू शकता, कॅश मिळते, ऑनलाईन ट्रान्सफर करू शकतात, ऍप्स असतात बँकेची, त्याच्यावरनं ऑनलाईन ट्रान्सफर होऊ शकतं. एनईएफटी, आरटीजीएस म्हणतात त्याला, किंवा हल्ली गुगल पे किंवा युपीआय पेमेंट जी केली जातात, पेटीएम वगैरे सारखी, भीम ऍप, याच्या थ्रू सुद्धा आपण पेमेंट्स करू शकतो. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ मोड ऑफ पेमेंट्स. त्यामधला एक कोणता आहे तर चेक. सो व्हॉट इज अ चेक? बेसिकली चेक म्हणजे काय? अ चेक इज अन ऑर्डर इश्यूड बाय द अकाउंट होल्डर टू द बँक. इट इज अन ऑर्डर इश्यूड बाय द अकाउंट होल्डर टू द बँक. चेक हा बँकेला एक ऑर्डर दिलेली असते. आपण बँकेत जाऊन आपलं अकाउंट ओपन करतो. ज्या बँकेत आपण अकाउंट ओपन करतो त्या अकाउंटचा चेक आपण कोणाला तरी तिसऱ्या व्यक्तीला लिहून दिलेला आहे, बरोबर? सो तो जो चेक आपण लिहून दिलेला आहे तर आपण बँकेला काय सांगतोय की जो पर्सन ज्याच्याकडे तो चेक आहे त्याला ते पैसे दे. सो बेसिकली वी आर गिव्हिंग अन ऑर्डर टू द बँक, अकाउंट होल्डिंग बँक, बरोबर आहे. काय आहे? टू पे द स्टेटेड अमाऊंट ऑफ मनी ऑन डिमांड. ऑन डिमांड हे खूप महत्वाचं आहे. आपण चेक लिहून दिला त्या पर्टिक्युलर पर्सनला, त्या पर्सनला जर पैसे नको असतील तर तो बँकेत चेक डिपॉझिट करायला जाणारच नाही. तो जर पर्सन बँकेमध्ये गेला चेक डिपॉझिट करायला, सो ही इज डिमांडिंग द मनी. म्हणजेच ऑन डिमांड बँकेने काय करायचंय? पे द स्टेटेड अमाऊंट ऑफ मनी. आपण ऑर्डर कोणाला दिली? बँकला दिली. टू पे द स्टेटेड अमाऊंट ऑफ मनी ऑन डिमांड टू अ स्पेसिफाईड पर्सन.
कुणाला पे करायचे? जो तो चेक घेऊन येणार आहे, बेअरर ऑफ द पर्सन ऑर होल्डर ऑफ द पर्सन ऑर द नेम स्पेसिफाईड ऑन दॅट चेक, त्याला ते पैसे पे करायचे. सो बेसिकली दिस इज अ चेक. अ प्रिंटेड चेकबुक इज इश्यूड बाय द बँक. या चेकला ना बँकिंग लँग्वेज मध्ये इन्स्ट्रुमेंट असं म्हणतात बरं का. तुम्ही जर कधी बँकेमध्ये गेला तर इन्स्ट्रुमेंट बाउन्स झालं, चेक बाउन्स झाला असं पटकन म्हणत नाही कोणी, इन्स्ट्रुमेंट बाउन्स झालं असं म्हणतात. सो इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? चेक. सो प्रिंटेड चेकबुक इज इश्यूड बाय द बँक. हल्ली आपल्याकडे बँक अकाउंट ओपन केलं की एक वेलकम किट येतं, त्याच्यात चेकबुक सुद्धा येतं. त्याच्यामध्ये आपलं प्रिंटेड नाव असतं, अकाउंटचे डिटेल्स असतात, सगळे बँकेचे डिटेल्स असतात. सो नाव व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द चेक, ही तुम्हाला विचारतात. अ चेक इज अ रिटन अनकंडिशनल ऑर्डर. अनकंडिशनल ऑर्डर म्हणजे आपण जे चेकवर लिहून दिलेलं आहे ते अनकंडिशनल बदलणार नाही. जे काय आपण लिहून दिले, जी अमाऊंट लिहून दिले, ज्या माणसाचं नाव लिहून दिले त्याच माणसाला ते दिलं जाईल, ते आता बदलणार नाही. अ चेक इज अ रिटन अनकंडिशनल ऑर्डर साइन्ड बाय द अकाउंट होल्डर. मी नेहमी पार्ट वाईज देत असते, तुम्हाला माहितीये लक्षात राहण्यासाठी. सो यातला सेकंड पार्ट काय? साइन्ड बाय द अकाउंट होल्डर. नुसतं चेकबुक, माझं चेकबुक हरवलं, कुणाला तरी सापडलं, त्याच्यावर त्यांनी पैशाची अमाऊंट टाकली आणि बँकेत जाऊन पैसे काढून घेतले, असं होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. बिकॉज दॅट चेक डज नॉट हॅव माय सिग्नेचर. हुज सिग्नेचर? द अकाउंट होल्डर सिग्नेचर. करेक्ट. सो इट मस्ट बी साइन्ड बाय द अकाउंट होल्डर. डायरेक्टिंग अ स्पेसिफिक बँकर. तो चेक कुठल्या तरी बँकेचा असतो. चेकबुक इश्यू कोण करतं? ती पर्टिक्युलर बँक जिथे आपलं अकाउंट आपण होल्ड करतो. सो त्या बँकेला आपण ऑर्डर देतोय. सो डिरेक्टिंग अ स्पेसिफिक बँकर टू पे ऑन डिमांड अ सर्टन सम ऑफ मनी ओनली. अ सर्टन सम ऑफ मनी ओनली. मी जर तिथे 10,000 दिले तर 1,00,000 नाही द्यायचे, 10,000च द्यायचे. टू अ पर्सन नेम्ड इन इट ऑर टू द बेअरर. त्या चेकवरती कुणाला पे करायचे? टू अ पर्सन कोण पर्सन whose name is written on the check or to the bearer of the check. What is the meaning of bearer? The holder of the check. चेक ज्या माणसाच्या हातात आहे तो. ठीक आहे. दिस इज द डेफिनेशन ऑफ द चेक. सो चेक मध्ये डेफिनेशन सांगितलं, तुम्हाला मीनिंग सांगितलं. आता मी तुम्हाला पार्टीज टू द चेक सांगणार आहे आणि चेकचे टाइप्स सांगणार आहे. पार्टीज टू अ चेक. जसं आपण कॅशच्या वेळेला पाहिलं होतं ना, पेयर आणि पेई, तसंच चेकला सुद्धा पार्टीज असतात. पण इथे 3 पार्टीज असतात. इथे कोणत्या कोणत्या 3 पार्टीज असतात? जो चेक इश्यू करतो तो, ज्याला इश्यू करतो तो आणि बँक, अशा 3 पार्टीज असतात. सो पहिलं आहे ड्रॉवर. ड्रॉवर म्हणजे अ पर्सन हु ड्रॉज ऑर इश्यूज अ चेक, म्हणजे अकाउंट होल्डर, ज्याला पेमेंट करायचं आहे दुसऱ्या पार्टीला, तो म्हणजे आपण बिझनेसमन. सो अ पर्सन हु ड्रॉज ऑर इश्यूज अ चेक इज कॉल्ड एज अ ड्रॉवर. ड्रॉई, ही इज अ बँक. इट इज अ बँक ऑन whom the check is drawn. चेकबुक वरती ज्या बँकेचं नाव आहे ती ड्रॉई बँक असते. ड्रॉई इज ऑलवेज अ ड्रॉवर्स बँक. अंडरलाईन करा, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. हा फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू ऑर फॉल्स, ऍग्री डिसऍग्री असं काहीतरी जे प्रश्न विचारतात एमसीक्यू टाईप ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये हे येऊ शकतो. सो हु इज अ ड्रॉई? ड्रॉई इज अ पेमेंट ड्रॉवर्स बँक, जी ऍक्च्युअल पेमेंट करणार आहे. Bank on whom the check is drawn. And payee, a person in whose favor the check is drawn. Okay? ज्या पार्टीला तो चेक आपण दिला आणि जो बँकेकडे जाऊन तो इनकॅश करून घेणार आहे तो पर्सन, त्याला म्हणायचं पेई. ठीक आहे. सो ड्रॉ, ड्रॉई आणि पेई ह्या 3 पार्टीज आहेत चेकला. टाइप्स ऑफ चेक्स काय आहेत? फर्स्ट आहे बेअरर चेक, सेकंड आहे ऑर्डर चेक आणि थर्ड आहे क्रॉस चेक. क्रॉस चेक मध्ये 2 टाइप्स आहेत, नुसताच साधा क्रॉस चेक किंवा क्रॉस्ड अकाउंट पेई चेक. आता आपण ह्याचे डिटेल मध्ये प्रत्येक चेकचं स्पेसिमेन पण बघणार आहोत आणि मिनिंग पण बघणार आहोत. फर्स्ट आहे बेअरर चेक. बेअरर चेक म्हणजे काय? बेअरर या शब्दाचा अर्थ म्हणजे काय आहे? जो चेक होल्ड करतो. बेअरर ऑफ द चेक, ज्याच्या हातात चेक आहे त्याला म्हणायचं बेअरर चेक. So the bearer or holder or a person who carries the check, ज्याच्या हातात चेक आहे. So he is called as a bearer of the check, the holder of the check, or a person who carries the check can get the payment of the check at the counter of the bank. Bearer check जर माझ्या हातात असेल तर मी बँकेत, ज्या बँकेचा म्हणजे ड्रॉई बँक, त्या ड्रॉई बँकेच्या ब्रांचमध्ये मी जर गेले आणि तो चेक मी जर प्रोड्यूस केला
तर मी जर होल्डर असेल त्या चेकची तर मला तो चेक ऑन द काउंटर एनकॅश करता येणार आहे. सो ऍट द काउंटर ऑफ द बँक he can get the payment of the check at the counter of the bank. That check is called as a bearer check. ठीक आहे. सो ज्याच्या हातात चेक आहे तो बँकेत जाईल आणि तो चेक एनकॅश करून घेईल, त्याला म्हणायचं बेअरर चेक. अ पर्सन हु इज फिजिकली प्रेझेंट इन द बँक, फिजिकली तो पर्सन बँकेत हजर पाहिजे. बेअरिंग द चेक, त्याच्याकडे तो चेक पण पाहिजे. फिजिकली दॅट पर्सन मस्ट बी प्रेझेंट इन द बँक होल्डिंग द चेक, गेट्स द पेमेंट इन कॅश. एनकॅश करणं कधी शक्य आहे, तो माणूस फिजिकली तिथे प्रेझेंट पाहिजे आणि त्याच्या हातात चेक पाहिजे. सच पर्सन मस्ट साइन इन फ्रंट ऑफ द बँकर अँड इफ आस्क्ड प्रोड्यूस द आयडेंटिटी प्रूफ. जर माझ्याकडे एक बेअरर चेक आहे, मी बँकेकडे गेले आणि बँकेच्या समोर मी नुसती साइन करून उपयोग नाहीये. समजा बँकेने मला आयडेंटिटी प्रूफ विचारलं तर माझं जे नाव आहे ज्याच्यावरनं मी साइन करतेय त्याचं मला प्रूफ ऑफ आयडेंटिटी द्यायला लागणार आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ बेअरर चेक. आता तुमच्या समोर एक स्पेसिमेन दिसतंय. बेअरर चेकचं स्पेसिमेन कसं असतं ते तुम्हाला समोर दिसतंय. नेम ऑफ द बँक, त्याचा लोगो असतो, बँकेचं नेम असतं. त्याच्यानंतर त्याचा ऍड्रेस आणि IFSC कोड असतो. IFSC कोड आणि MICR मी नंतर एक्सप्लेन करणार आहे. सो IFSC कोड असतो. त्याच्यानंतर आहे डेट ऑन विच द चेक इज ड्रॉन. डेट पाहिजे, कंपल्सरी डेट लिहिलेली पाहिजे. नेम ऑफ द पेई, कोणाला तो चेक द्यायचा, इन फेवर ऑफ हुम द चेक इज ड्रॉन, त्याचं नाव. अमाऊंट इन वर्ड्स अँड फिगर्स, दोन्ही लिहायचं असतं, वर्ड्स मध्ये पण आणि फिगर्स मध्ये पण. ते जर मॅच झालं नाही तर चेक क्लिअर होऊ शकत नाही. नेम अँड सिग्नेचर ऑफ द ड्रॉवर, म्हणजे जो अकाउंट होल्डर आहे ना त्याचं नेम आणि सिग्नेचर खालती असतं, त्यांना साइन करायला लागते, कंपल्सरी साइन करायला लागते. त्याच्यानंतर अकाउंट होल्डर जो आहे त्याचा अकाउंट नंबर असतो. त्या पर्टिक्युलर चेकला एक युनिक चेक नंबर असतो. MICR आणि IFSC कोड लिहिलेले असतात जे त्या बँकेचे आणि ब्रांचचे असतात. आता मी तुम्हाला थोडक्यात पटकन एक हे सांगणार आहे की चेक नंबर, MICR आणि IFSC कोड कसे असतात ते. तुम्ही बऱ्याच वेळा चेक बघितला असेल किंवा आता तुमच्या घरामध्ये तुमचं अकाउंट असेल किंवा आई वडिलांचं कोणाचं अकाउंट असेल तर एक चेक समोर बघा. त्या चेक मध्ये चेक नंबर लिहिलेला असतो. जी आता तुम्हाला मी स्पेसिमेन दाखवलं ना, त्या स्पेसिमेन मध्ये सगळ्यात एंडला एक रो होती, लाईन होती. त्या लाईनच्या स्टार्टिंगला 6 डिजिट्स होते. चेक नंबर असतो तो. चेक नंबर हा नेहमी 6 डिजिटचा असतो. 6 डिजिट्स असतात, 6 नंबर नाही, 6 डिजिट्स असतात. चेक नंबरला नेहमी 6 डिजिट्स असतात. तो सुरुवात असते, ती जी लाईन लिहिलेली असते ना त्याचं स्टार्टिंग काय असतं ते 6 डिजिट. त्याच्यानंतर MICR कोड असतो. आता MICR चा फुल फॉर्म काय आहे, मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन. हे जे चेक क्लिअरन्सला जातात ना ते ज्या क्लिअरिंग डिपार्टमेंट जे असतं ना त्या क्लिअरिंग डिपार्टमेंटला हा MICR कोड लागतो. सो इट इज अ मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन. हा 9 डिजिटचा नंबर असतो. हा 9 डिजिटचा नंबर असतो. फॉर एक्झाम्पल 0 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यातले जे पहिले 3 आहेत ना हा सिटी कोड असतो. सिटी कोड असतो. नंतरचे 3 असतात हा बँकचा कोड असतो. आणि हे शेवटचे जे 3 आहेत हा ब्रांच कोड असतो. सो तुम्ही समजा ICICI बँक पाहिली तर ICICI बँक भारतभर कुठेही खूप ठिकाणी डिस्ट्रीब्युटेड आहेत, म्हणजे त्यांच्या हजारोनी ब्रांचेस आहेत. त्यातली कुठली ब्रांच हे बरोबर त्या MICR जो 9 डिजिट आहे त्याच्यावरनं तुम्हाला कसं कळतं तर पहिला असतो सिटीचा कोड. आता 411 तुम्ही जर पुण्यातली कुठलीही बँक घेतलीत ना तर त्याचा MICR कोड नंबर 411 नी सुरू होतो, कारण आपला पिनकोड 411 आहे पुण्याचा. सो पहिले 3 डिजिट्स असतात 411, हा पुण्याचा सिटी कोड आहे. नंतर ते 3 डिजिट बँक कोड. सो RBI ने काय केलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी प्रत्येक बँकेला
त्यांचे त्यांचे कोड नंबर दिलेले आहेत. ICICI ला दिला, HDFC, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, त्यांना त्यांचे त्यांचे कोड नंबर दिलेले आहेत. हा तो कोड नंबर आहे. त्याच्यानंतर लास्ट 3 डिजिट जे आहेत ते ब्रांच कोड. मग बँकेनी काय केलं, आता ICICI बँकेनी पुण्यामध्ये फॉर एक्झाम्पल कर्वे रोडवर ICICI बँक असेल तर कर्वे रोड ब्रांच याला त्यांनी एक कोड नंबर दिला. हा शेवटचे 3 डिजिट असतात. कळलं? सो हा झाला तुमचा MICR जो असतो 9 डिजिटचा. मग आता IFSC तिसरा कोड कुठला असतो? IFSC त्याचा फुल फॉर्म काय आहे? इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. हा सुद्धा RBIनेच इश्यू केलेला असतो. हा IFSC कोड हा प्रत्येक ब्रांचला दिलेला असतो. तुम्ही जर ब्रांचचा IFSC कोड टाईप केला तर तुम्हाला डिरेक्टली बँकेच्या ब्रांचचे डिटेल समोर दिसतील जर तुम्ही नेटवरती सर्च केलं तर. IFSC कोडचं न्यूमेरिक प्लस कॅरेक्टर असं कॉम्बिनेशन असतं. सो फर्स्ट 4 डिजिट्स जे असतात ना ते लेटर असतं. पहिली 4 डिजिट्स ही लेटर असतात. फॉर एक्झाम्पल ICICI बँकेचे पहिले 4 डिजिट ICIC असतात. SBI बँकचे SBIN असतात. HDFC बँकचे HDFC असतात. सो पहिले 4 लेटरवरनं आपल्याला कुठली बँक आहे ते कळतं. त्याच्यानंतर ना 7 डिजिट्स असतात. त्याच्यानंतरची ही 7 डिजिट्स असतात ती लेटर्स, कॅरेक्टर्स प्लस नंबर यांचं कॉम्बिनेशन आहे. काही वेळेला ही साथीच्या साथी नंबर्स असतात, काही वेळेला हे पहिली 4 काही वेळेला लेटर्स आणि ह्याचं नंबरचं कॉम्बिनेशन असतं. ठीक आहे. सो याला म्हणायचं IFSC. सो हे कळलं तुम्हाला. MICR चेक नंबर आणि IFSC म्हणजे काय. चेकची जी सगळ्यात शेवटची लाईन असते ना पांढरी लाईन एकदम शेवटी ती व्हाईटच लागते. त्याच्यावरती ज्याच्यावरती आपण इमिजिएटली सही करतो राईट हँड साईडच्या कॉर्नरला ती सही त्या व्हाईट लाईनवर येता कामा नये असे बँकेचे काही नियम आहेत. कारण स्कॅन होतो तो चेक जेव्हा क्लिअरिंगला जातो ना तेव्हा तो चेक स्कॅन होत असतो आणि स्कॅन होत असताना हे MICR नंबर, चेक नंबर, IFSC हे सगळे तिकडे स्कॅन होतात. त्याच्यावरती तुमची सही आली नाही पाहिजे, ती त्याच्यावरच करायची. सो हे तुमचे बँकेचे बेअरर चेक मी आता तुम्हाला जो स्पेसिमेन दाखवला त्याच्यावरती काय काय येतं चेकवरती ते मी सांगितलं. सो बेसिकली सगळ्या चेकवरती हेच सगळे डिटेल्स येत असतात. आता पुढचा जो टाईप आहे तो आहे ऑर्डर चेक. सो बेअरर चेक आणि ऑर्डर चेक मध्ये फरक काय आहे. वेन द वर्ड्स ऑर बेअरर, मी तुम्हाला जेव्हा स्पेसिमेन दाखवलं ना त्यावेळेला तुम्हाला जर नीट बघितलं असेल आता सुद्धा स्क्रीनवर तुमच्या दिसतंय ऑर बेअरर असं लिहिलं होतं. पेईच्या पुढे आपण पेच्या पुढे पेईचं नाव लिहितो आणि शेजारी आपण ऑर बेअरर असं लिहिलेलं असतं. जेव्हा हा ऑर्डर चेक असतो तेव्हा ऑर बेअरर हा शब्द कॅन्सल केला जातो, स्ट्राईक ऑफ केला जातो. सो वेन द वर्ड्स ऑर बेअरर आर कॅन्सल्ड the check becomes an order check. So when the payment of the check is made to a person whose name is mentioned on the check or any person ordered by him. सो तुम्हाला आता जे बेअरर चेकचा आता ऑप्शन गेला म्हणजे जो माणूस तो चेक घेऊन बँकेत गेला, होल्डर ऑफ द चेक, बेअरर ऑफ द चेक, हु कॅरीज द चेक, हु इज फिजिकली प्रेझेंट इन द बँक, त्याला ती चेकची अमाऊंट एनकॅश करता येईल वगैरे. हे जे बेअरर चेकच्या बाबतीत होतं हे ऑर्डर चेकच्या बाबतीत आता होणार नाही कारण ऑर बेअरर आपण कॅन्सल करून टाकले. सो बँक कोणाला पेमेंट करणार. कंपल्सरीली द नेम ऑफ द पर्सन हुज नेम इज मेन्शन्ड ऑन द चेक. सो माझं नाव जर चेकवर लिहिलेलं असेल तर फिजिकली मीच बँकेमध्ये प्रेझेंट पाहिजे कारण माझं नाव चेकवरती लिहिलेलं आहे. आता कुणीही होल्डर मी कोणाला तरी सोम्यागोम्याला पाठवलं बँकेत आणि पैसे काढून आण म्हणून सांगितलं तर होणार नाही. का? कारण ऑर बेअरर कॅन्सल केले. कळलं. सो when or bearer is strike off then the bearer check becomes a ऑर्डर चेक. आता तुमच्याकडे मी स्पेसिमेन परत समोर दाखवते एकदा. तुम्हाला ऑर बेअरर एवढाच शब्द फक्त कॅन्सल केलेले 2 वर्ड्स, बाकी सगळा चेक आहे तसाच आहे. तो स्पेसिमेन जर तुम्हाला ऑर्डर चेकचं विचारलं तर तुम्ही ऑर बेअरर कॅन्सल करायला विसरू नका. बेअरर चेक जर असेल तर ऑर बेअरर ठेवायचं. हा मेन अगदी मायन्यूट फरक आहे. पण इथेच ट्विस्ट आहे की तुम्हाला पेपरमध्ये 5 मार्काला जे स्पेसिमेन ड्रॉ करायला येतं ना, सो बेअरर चेक विचारलं तर ऑर बेअरर हे शब्द दिसले पाहिजेत आणि जर ऑर्डर चेक विचारला तर ऑर बेअरर हा शब्द स्ट्राईक ऑफ केला पाहिजे. हे लक्षात ठेवा, अगदी नक्की लक्षात ठेवा. बेअरर चेक आणि ऑर्डर चेक नंतर तिसरा टाईप आहे क्रॉस चेक. क्रॉस चेकचे पुन्हा 2 प्रकार आहेत, नुसता क्रॉस चेक आणि क्रॉस्ड अकाउंट पेई चेक. त्यातला मी आधी तुम्हाला क्रॉस चेक म्हणजे काय सांगणार आहे.
तुमचा जो चेक आहे, चेकच्या टॉपमोस्ट कॉर्नरला 2 पॅरलल लाईन्स, ट्रान्सवर्स पॅरलल लाईन्स कधी कधी आखलेल्या दिसतात. त्या ज्या लाईन मारलेल्या असतात त्यांना काय म्हणायचं? क्रॉसिंग ऑफ द चेक. 2 parallel transverse lines are drawn at the left top corner of the check. It is called as a crossed check. तुम्हाला समोर आता मी स्पेसिमेन एकदा दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल क्रॉस चेक म्हणजे काय. तुम्हाला टॉपमोस्ट कॉर्नरला लेफ्ट हँड साइडला 2 क्रॉस लाईन्स दिसतात, त्याला म्हणायचं क्रॉसिंग ऑफ द चेक. When the check is crossed, it means that the payee has to deposit the check in his bank account. आता 2 बेअरर चेक आणि ऑर्डर चेक आपल्या ऑलरेडी बघून झालेत. आता हा जो मी क्रॉस चेक सांगते ना, त्याच्यात बेअरर चेक हा एनकॅश करता येणार होता एनीबडी हु इज होल्डिंग दॅट चेक. जो ऑर्डर चेक होता तो एनकॅश करता येणार आहे ऍट द काउंटर ऑफ द चेक. बेअरर चेक काउंटर ऑफ द बँक. बेअरर चेक सुद्धा काउंटरवरती जाऊन बँकेच्या तुम्हाला एनकॅश करता येणार आहे, इमिजिएटली पैसे मिळणार आहेत. सेकंडली मी सांगितलं आता ऑर्डर चेक. ऑर्डर चेक म्हणजे काय? ज्याचं नाव लिहिलेलं आहे चेकवरती, दॅट पर्सन ओनली कॅन गो टू द बँक अँड एनकॅश द चेक. हे 2 ऑर्डर चेक आणि बेअरर चेक झाला. आता क्रॉस चेक हा इमिजिएटली ऍट द काउंटर एनकॅश करता येत नाही. इम्पॉर्टंटली लिहून ठेवा तुमच्याकडे कुठेतरी. ऍट द काउंटर तुम्ही जर बँकेच्या ब्रांचमध्ये गेला तर क्रॉस चेक तुम्हाला एनकॅश करता येत नाही. मग काय करायला लागेल? द पर्सन कंपल्सरीली हॅज टू डिपॉझिट द चेक इन हिज बँक अकाउंट. ओके, सो मला माझ्या बँकेत मला जर चेक मिळालाय माझ्या नावाने आणि तो क्रॉस चेक असेल तर आय हॅव टू गो टू माय बँक, डिपॉझिट दॅट चेक अँड देन ओनली आय कॅन गेट द मनी. ओके, सो आय हॅव टू डिपॉझिट द चेक इन द बँक. तो जर क्रॉस चेक असेल. अमाऊंट ऑफ द चेक इज ट्रान्सफर्ड फ्रॉम. अमाऊंट कुठून कुठे ट्रान्सफर होते? ड्रॉवर्स अकाउंट होल्डिंग बँक टू पेईज अकाउंट होल्डिंग बँक. सो माझ्या नावाने जर चेक ड्रॉ केलेला असेल तर आय एम द पेई. सो आय हॅव टू डिपॉझिट दॅट चेक इन टू माय बँक, दॅट इज द पेईज अकाउंट होल्डिंग बँक. देन द अमाऊंट विल बी ट्रान्सफर्ड फ्रॉम विच बँक? द ड्रॉवर्स अकाउंट होल्डिंग बँक टू माय म्हणजेच पेईज अकाउंट होल्डिंग बँक. बँक टू बँक पैसे ट्रान्सफर होणार आहेत. And once the amount is deposited into pay's account, I can withdraw the cash. कळलं? ऑर्डर चेक आणि बेअरर चेक मध्ये काय होतं? तुम्ही ड्रॉईच्या बँकमध्ये जाऊन काउंटरवरती इमिजिएटली पैसे कॅश घेऊ शकत होता, इनकॅश करू शकत होतात. आता क्रॉस चेक मध्ये काय करायचंय? मला माझ्या बँकेत जायचंय, पेईला स्वतःच्या बँकेत जायचंय, ड्रॉवरच्या बँकेत नाही. बेअरर चेक आणि ऑर्डर चेक मध्ये ड्रॉवरच्या बँकेमध्ये जाऊन पैसे मिळणार होते, पण क्रॉस चेक मध्ये मला स्वतःच्या बँकेमध्ये जायचंय, तिथे तो चेक डिपॉझिट करायचा, पैसे क्लिअर होतील म्हणजेच ड्रॉवर्स बँक अकाउंट होल्डिंग बँक मधून पेईज अकाउंट होल्डिंग बँक मध्ये पैसे ट्रान्सफर होतील, माझ्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील, मगच मी विथड्रॉ करू शकेन. ठीक आहे. अ क्रॉस चेक कॅन बी एंडोर्स्ड बाय द पेई. आता एंडोर्समेंट म्हणजे काय? हळूहळू तुम्हाला बँकिंग पुढे येणार आहे ना तेव्हा या सगळ्या कॉन्सेप्ट कळणार आहेत. पण मी एंडोर्समेंट म्हणजे काय ते थोडक्यात सांगते की समजा मी मगाचं एक्झाम्पल दिलं की आय एम द पेई. मला कोणीतरी चेक दिला, से फॉर एक्झाम्पल फॉर ₹5,000. सो मला एक ₹5,000चा क्रॉस चेक दिलेला आहे विच इज क्रॉस. माय नेम इज रिटन रोहिणी रानडे, पे टू रोहिणी रानडे, अमाऊंट ऑफ ₹5,000, सिग्नेचर ऑफ द ड्रॉवर. असा माझ्याकडे एक चेक आहे. आता मला कोणाला तरी पेमेंट करायचं आहे. आय हॅव टू पे सम अमाऊंट टू समबडी. सो द अमाऊंट इज द सेम ऍज 5,000. मला कुणाला तरी पैसे द्यायचे ज्याची अमाऊंट पण 5,000 आहे. माझ्या हातात क्रॉस चेक आहे. सो आय कॅन एंडोर्स दिस चेक टू माय काय म्हणतात लायबिलिटी, माय क्रेडिटर. सो आय कॅन एंडोर्स दिस चेक टू समबडी एल्स whom I am payable that money. कळतंय? मला कोणीतरी चेक दिलेला आहे जो क्रॉस चेक आहे ₹5,000चा, तो मी माझ्या बँकेमध्ये डिपॉझिट न करता तो चेक मी तिसऱ्याच थर्ड पार्टीला एक पास ऑन केला. कसा पास ऑन केला? त्याला म्हणायचं एंडोर्समेंट. एंडोर्समेंटचा अर्थ काय? त्या चेकच्या बॅक साइडला लिहिलेलं असतं आय एम एंडोर्सिंग दिस चेक टू धिस पर्सन, असं त्या चेकच्या मागे लिहून साईन केलेली असते बाय द पेई, म्हणजे मी साईन करायची आणि त्याला तो चेक द्यायचा. कळलं?
अगेन दॅट पर्सन हॅज टू डिपॉझिट द चेक इन हिज अकाउंट ओनली, कारण तो क्रॉस चेक आहे. कळतंय कन्सेप्ट? सो एका पर्सननी त्या ड्रॉवरनी पेईला, आय वॉज द पेई फॉर हिम, त्यांनी एक चेक दिला, तो चेक मी माझ्या बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट न करता पुढे पास ऑन केला, एंडोर्स केला टू थर्ड पर्सन, and that person has deposited the check into his bank, and his bank will get the amount from the drawer's bank directly. माझा मध्ये आता काही संबंध नाही. कोणत्या बँकेतून कुठे बँक ट्रान्सफर होणार आहे? फ्रॉम द ड्रॉवर्स अकाउंट होल्डिंग बँक टू द एंडोर्सेस अकाउंट होल्डिंग बँक. कळलं? त्याला म्हणायचं एंडोर्समेंट. ऍडव्हान्टेज काय आहे क्रॉसिंगचा? राईट पर्सन ओनली गेट्स द मनी. बेअरर चेक मध्ये प्रॉब्लेम काय होता? मी कुणालाही चेक हरवला, समजा माझ्याकडनं माझं नाव लिहिलेलं आहे बेअरर चेक आणि तो हरवला, तर ज्याला मिळेल तो त्या ड्रॉवरच्या बँकेत जाऊन चेक एनकॅश करू शकतो. सो हा मेजर डिसएडव्हान्टेज आहे बेअरर चेक किंवा या प्रकारच्या चेकचा. म्हणून लोक हल्ली क्रॉस चेकच देतात. ठीक आहे. सो क्रॉसिंग केल्यावर काय होतं? द राईट पर्सन गेट्स द मनी. पुन्हा एकदा मी स्पेसिमेन दाखवते तुमच्या समोर. 2 क्रॉस लाईन्स दिसतात तुमच्या कॉर्नरला, चेकच्या कॉर्नरला. बऱ्याच वेळा ना जे काही काही चेक्स ना असे प्रिंट होऊनच येतात, जे क्रॉस लाईन प्रिंट करूनच येतात. सो ते कधी कधी ते क्रॉस लाईन तिथे प्रिंट करतात, कधी कधी इन बिटवीन अकाउंट नंबरच्या शेजारी प्रिंट करतात. पण नॉर्मली 99% ऑफ द टाइम्स ते टॉप लेफ्ट मोस्ट कॉर्नरलाच असतात. ठीक आहे. हा झाला स्पेसिमेन तुमचा क्रॉस चेकचा. आता आपण क्रॉस्ड अकाउंट पेई चेक म्हणजे काय ते बघूया. नेक्स्ट आहे क्रॉस्ड अकाउंट पेई चेक. क्रॉस चेक आणि अकाउंट पेई क्रॉस चेक यामध्ये एकच मायन्यूट फरक इतकाच आहे, त्याच्या 2 पॅरलल लाईन्स असतात ना टॉप लेफ्ट मोस्ट कॉर्नरला, त्या 2 पॅरलल लाईन्सच्या मध्ये अकाउंट पेई असे वर्ड्स लिहिलेले असतात. When the words account payee are written between the 2 cross lines, it is called as a crossed account payee check. मग क्रॉस चेक आणि अकाउंट पेई क्रॉस चेक मध्ये फरक काय आहे? The amount of the check gets deposited in the account of the person whose name is written on the check only. Only हा शब्द इथे ऍड करा. ज्याचं नाव चेकवर लिहिलेलं आहे त्याच नावाचं जे अकाउंट असेल त्या अकाउंटमध्ये हे पैसे डिपॉझिट होऊ शकतात. अकाउंट पेई, अकाउंट पेई, पेई म्हणजे काय? ज्याचं नाव चेकवर लिहिलेलं आहे त्याला म्हणायचं पेई. ऑन हुज फेवर द चेक इज ड्रॉन. मग अशी आपण पाहिलं होतं पेई म्हणजे काय. पेई इज अ पर्सन ऑन हुज फेवर द चेक इज ड्रॉन. सो त्याचं नाव चेकवर लिहिलेलं आहे. अँड इफ द चेक इज क्रॉस दॅट टू अकाउंट पेई क्रॉस चेक. सो अकाउंट आणि पेई म्हणजे त्या पेईच्या अकाउंटलाच कंपल्सरीली ते पैसे डिपॉझिट व्हायला पाहिजेत. कळलं? सो जर नाव पेईचं रोहिणी रानडे लिहिलेलं असेल आणि अकाउंट पेई चेक असेल तर रोहिणी रानडे नावाच्या अकाउंट मध्येच ते पैसे डिपॉझिट होणार. याचाच अर्थ मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं होतं ना की ते पैसे, तो चेक मला मिळाला, मी पेई आहे, तो ड्रॉवर आहे, मी पेई आहे, पेईने तो एंडोर्स केला आणि एंडोर्सीच्या बँकेमध्ये ड्रॉवरच्या बँकेतून पैसे डिपॉझिट झाले डिरेक्टली. सो द अमाऊंट may be transferred from the drawer's bank to the payee's bank or to the endorsee's bank. पण इथे काय आहे? the amount is compulsorily transferred from the drawer's bank to the payee's bank. म्हणजेच the crossed account payee check cannot be endorsed. The account payee cross check cannot be endorsed by the payee. ज्या पेईला तो चेक मिळालेला आहे त्याच्यावर जर अकाउंट पेई क्रॉस चेक असेल, that payee cannot further endorse that check to the third person. कळलं? सो अकाउंट पेई क्रॉस चेक आणि साधा क्रॉस चेक ह्याच्यात हा एकच फरक आहे की तो चेक एंडोर्स होऊ शकत नाही आणि कंपल्सरी त्या पेईच्या अकाउंटलाच ते पैसे जमा होणार. ठीक आहे. स्पेसिमेन समोर दिसतंय तुम्हाला. 2 पॅरलल लाईन्सच्या मध्ये अकाउंट पेई इतकाच एक वर्ड ऍड झालेला आहे. बाकी चेकचा फॉर्मॅट सेमच असतो. स्पेसिमेन चेक सेमच असतो. बेअरर असेल तर क्रॉस लाईन्स नसतात, ऑर बेअरर हा वर्ड असतो. ऑर्डर चेक असेल क्रॉस लाईन नसतात, ऑर बेअरर हा शब्द स्ट्राईक ऑफ केलेला असतो. क्रॉस चेक असेल तर फक्त 2 पॅरलल लाईन्स चेकवरती लिहिलेल्या असतात. आणि क्रॉस्ड अकाउंट पेई चेक असेल तर 2 पॅरलल लाईन्सच्या मध्ये अकाउंट पेई असे वर्ड्स लिहिलेले असतात. हे 4 झाले तुमचे चेकचे टाइप्स.
कळलंय? आपली अकाउंटिंग डॉक्युमेंट्स बघून झालेली आहेत, सगळे स्पेसिमेन मी तुम्हाला दाखवलेत, ते ड्रॉ करा, दोनदा ड्रॉ करा, परत ड्रॉ केल्यानंतर तुमच्या डोक्यात ते फिट बसतील. कुठलाही विचारला तरी तुम्हाला लिहिता आला पाहिजे, तो ड्रॉ करता आला पाहिजे, हातचे 5 मार्क घालवू नका. आता ह्याच्या पुढे आपण जर्नल बघायला घेणार आहोत. फार इम्पॉर्टंट आहे, बेस आहे अकाउंटिंगचा, कुणीही मिस करू नका. अगदी मी सांगते त्या मेथडनी जर तुम्ही गेला तर जर्नल तुम्हाला चांगलं कळणार आहे. आणि कुठेही घाईघाई करायचे नाही, शांतपणे बघा, नाही कळलं तर पुन्हा बघा. ठीक आहे, आत्ताच्या लेक्चरमध्ये इथपर्यंतच बघूयात आपण. आता थांबते मी, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जर्नल बघूया. तोपर्यंत बाय.